हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुमच्या पण साडीच्या पदराच्या प्लीट अशा प्रकारे बाहेर येतात का? तर यासाठी मी तुम्हाला अगदी सोपी जी ट्रिक आहे ती दाखवणार आहे आणि परफेक्ट पदर आपल्याला कशा प्रकारे काढायचं आहे हेही तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर चला आजच्या या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर ज्यावेळी तुम्ही साडी नेसणार आहात तर त्यापूर्वी समजा साडीवरती तुम्ही हीलचा वापर करणार असाल तर साडी नेसण्यापूर्वी तुम्हाला आधी हील वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर साडी जी आहे ती नेसायला सुरुवात करायची आहे। त्याच्यानंतर आता एक कमेंट होती ताईंची की त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही शेववेअरचा वापर न करता साधा जो आपला पेटीकोट असतो जो आपण परकर म्हणतो तर तो परकर घालून तुम्ही जी साडी आहे ती नेसून दाखवा। तर आजची ही जी साडी आहे ती मी आपला जो पेटीकोट आहे त्याचाच वापर करून ही साडी अगदी फिटिंगमध्ये मी तुम्हाला नेसून दाखवणार आहे। तर आता इथे मी साडी जी आहे ती टक करायला सुरुवात केलेली आहे। तर आपल्याला व्यवस्थित असं प्लेन असं येईल अशा प्रकारे आपल्याला साडी जी आहे ती टक करायची आहे। आता इथे मी हीलचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे काय आहे ना की ज्यावेळी आपण साडी ज्यावेळी टक करतो ना तर ती साडी ज्यावेळी आपण घेतो ना त्यावेळी आपली हील जी आहे ती दिसता कामा नये इतपत आपल्याला साडी जी आहे ती पायापर्यंत अगदी आपल्या हीलपर्यंत घ्यायची आहे आणि बस ती आपल्याला टक करून घ्यायची आहे। आता आपण टक करून घेतलेली आहे साडी, त्याच्यानंतर आपण आता साडीचा जो पदर आहे तो आता काढायला सुरुवात करणार आहोत। साडीचा जो पदर आहे तो आपल्याला पाठीमागून अशा प्रकारे आपला हा जो डावा हात आहे त्या आपल्या डाव्या हातावरती आपल्याला घ्यायचा आहे। तर आता पदराची जी उंची आहे ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा आपला हा पदर जो आहे ना तो खाली यायला पाहिजे इतपत आपल्याला त्याची उंची जी आहे ती घ्यायची आहे। तर आता बघा मी इथे पदराची जी उंची आहे ती पाहत आहे। आता आपली पदराची उंची आपण बघितलेली आहे, त्याच्यानंतर आता इथे आपल्याला पदर जो आहे तो काढायचा आहे। आता ना बऱ्याच महिला ज्या असतात ना त्या बऱ्याच अशा काही चुका करतात आणि ह्या चुकांमुळे तुमच्या ज्या पदराच्या प्लीट असतात ना त्या पदराच्या बाहेर येतात। तर चूक कोणती आहे ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे। इथे काय करतात, साडी नेसायची तर पटकन अशा ह्या ज्या प्लीट आहेत ना अशा प्रकारे त्या काढत जातात। आता ह्या ज्या प्लीट आहेत त्या मी उजव्या हाताने काढते, तर उजव्या हाताने अशा प्रकारे पटापट काढत जातात आणि बस त्या सगळ्या एकत्र प्लीट करून पिनअप करतात। ही पहिली चूक। दुसरी प्रकारची कशी चूक असते तीही मी तुम्हाला सांगते। काय करतात, डाव्या साईडने ज्यावेळी प्लीट काढतात ना त्यावेळी काय करतात, सगळ्या ज्या प्लीट आहेत ना त्या अशा एकाच साईजच्या घेतात, म्हणजे जेवढ्या साईजच्या पहिली जी प्लीट आहे त्या साईजचीच दुसरी पण प्लीट घेतात आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या प्लीट असतात ना तेवढ्याच साईजच्या प्लीट घेतात। यामुळे पण काय होतं ना की काही ज्या साड्या असतात त्या स्लिपरी असतात आणि त्याच्यामुळे त्या ज्या प्लीट असतात ना त्या पदराच्या बाहेर येतात। मग ही जी चूक आहेत तर ह्या दोन्ही ज्या चुका आहेत त्या तुम्ही करता कामा नये। तर पदराचे ज्यावेळी आपण काढतो ना प्लीट त्या कशा पद्धतीने काढायच्या आहेत त्या आता मी तुम्हाला दाखवते। पहिली जी आपण प्लीट काढतो ना ती ज्या साडीची जितकी बॉर्डर असेल, समजा साडीची बॉर्डर लहान असेल तर त्या लहान बॉर्डर इतपतच आपल्याला पहिली जी प्लीट आहे ती काढायची आहे। समजा मोठ्या बॉर्डरवाल्या साड्या असतील तर त्या मात्र तुम्हाला तेवढ्या प्लीट मोठ्या अशा काढायच्या नाही आहेत। लहान बॉर्डर असेल किंवा लहानच तुम्हाला अशी पहिली जी प्लीट आहे ती काढायची किंवा जी बॉर्डर जितकी असेल तेवढी पहिली प्लीट काढा आणि त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या प्लीट असतात त्या आपल्याला छोट्या छोट्या काढत जायच्या आहेत। म्हणजे पहिली प्लीट आपल्याला मोठी काढायची आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट आहेत त्या तुम्हाला छोट्या छोट्या काढायच्या आहेत। असं केल्यामुळे काय होणार आहे की कोणतीही जी प्लीट समजा सरकली जरी असेल ना तर ती बाहेर तेवढी जात नाही आणि जो प्लीट जी आपल्या एकदम बाहेर जाते ना ती खराब दिसते। त्याच्यामुळे ही जर का तुम्ही ट्रिक वापरलात ना तर तुमच्या पदराच्या ज्या प्लीट्स असतात त्या कोणत्याही बाहेर जाणार नाहीत। आता इथे सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्या काढून झालेल्या आहेत, फक्त आपल्याला त्याला सेट करायच्या आहेत। तर यासाठी मी काय केलेलं आहे, माझ्या हनवटीखाली हा पदर जो आहे तो धरलेला आहे आणि एक एक करून ह्या ज्या प्लीट आहेत त्या मी व्यवस्थित अशा प्रेस करून घेत आहे। आता ही जी साडी आहे ती मी काठपदराची वापरलेली आहे, त्याच्यामुळे काठपदराच्या ज्या साडीचा जो पदर असतो तो कडक असतो, त्याच्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो। तर यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हा जो पदर आहे तो व्यवस्थित असा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता इथे मी पदर जो आहे ना तुम्ही व्यवस्थित काढून घेतलेलाच आहे, पण तुम्हाला एक ट्रिक आहे ती दाखवायची आहे। त्याच्यासाठी मी काय केलं, इथे थोडंसं एक जी प्लीट आहे ना ती थोडीशी अशी बाहेर घेतलेली आहे। तर आता इथे आपल्याला पिनअप करायचं आहे पदराला। पदराला पिनअप करताना आपल्या जी ब्लाऊजची नॉट असते त्या नॉटच्या इथे आपल्याला पिनअप करायचं आहे। पिनअप करताना तुम्हाला आडवाच पिनअप करायचा आहे। आता बघा इथे आपल्याला पदराला जो पिनअप आहे तो झालेला आहे। ही जी प्लीट बाहेर आलेली आहे त्याची जी काही ट्रिक आहे ती मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे आणि मी ती जाणीवपूर्वकच ती प्लीट बाहेर काढून ठेवलेली आहे। आता इथे बघा
आणखी एक मोठा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, की पहिली जी आता समोरची जी आपल्या गळ्याकडची जी प्लेट असते ना, ती आपल्या एकदम गळ्याजवळ येते. आणि दुसरा जो प्रॉब्लेम असतो तो काय असतो, की ज्या राहिलेल्या ज्या प्लेट असतात ना, त्या एकदम अशा पसरल्या जातात. तर हे तुमचे दोन्ही प्रॉब्लेम एका फक्त सेफ्टी पिनने सॉल्व्ह होऊ शकतात. कसे सॉल्व्ह करायचे तेही मी तुम्हाला आता दाखवते. इथे आपल्याला सेफ्टी पिन घ्यायचं आहे आणि सगळ्या ज्या प्लेट आहेत ना, त्या आपल्याला अशा पद्धतीने एकत्र करायच्या आहेत. ज्या ठिकाणी मी एकत्र करते त्याच ठिकाणी तुम्हाला एकत्र करायच्या आहेत. तर आता मी सगळ्या प्लेट एकत्र केल्यात. त्याच्यानंतर पहिली जी वरची प्लेट आहे ती मी सोडलेली आहे आणि बाकीच्या सगळ्या प्लेट आणि आपल्या ब्लाऊज अशा पद्धतीने मी ह्यांना पिनअप जो आहे तो करणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पिनअप केलात ना, तर एकाच सेफ्टी पिनने तुमचे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. पहिली म्हणजे आपल्या गळ्याजवळ जी प्लीट एकदम गळ्याजवळ येत होती ती येणार नाही आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट होत्या त्या पसरत जातात, तर त्यासाठी त्या पसरल्याही जाणार नाहीत. तर इथे दोन्ही आपले प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या ज्या प्लीट आहेत त्या व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित तुम्ही प्रेस करून घ्या, जेणेकरून काय होतं की त्या प्लीट आहेत त्या व्यवस्थित अशा समोरून दिसतात. आता आपल्या पदर झालेला आहे. पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या पण व्यवस्थित अशा झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला कमरेच्या इथल्या ज्या प्लीट आहेत त्या काढायच्या आहेत. त्या काढण्यापूर्वी मी काय केलेलं आहे, हा जो काठ आहे तो असा पाठीमागून असा व्यवस्थित असा खेचून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर माझ्या उजव्या पाय जो आहे, उजव्या पायाच्या इथे मला तो पिनअप आहे तो करायचा आहे. पिनअप करताना आपल्याला तिरका पिनअप करायचा आहे, कारण की तो जो काठ बघा आलेला आहे तो तिरका आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला पिनअप पण अगदी तिरका आणि शिवल्यासारखा पिनअप करायचा आहे. शिवल्यासारखा का करायचा, कारण की तो जो कापड असतो समजा तो जो भाग असतो साडीचा तो सरकू शकतो. यासाठी मी तुम्हाला सांगते की शिवल्यासारखा पिनअप करा. आता इथे आपल्याला निऱ्या काढायच्या. कमरेच्या ज्या प्लीट्स आपल्याला काढायच्या आहेत त्या आपण थोड्या वेळाने काढणार आहोत. तर त्याआधी आपल्याला पहिल्यांदा निऱ्या काढायच्या. निऱ्या काढताना आपण काही जो भाग आहे तो आपल्या कमरेच्या प्लीट्ससाठी आपण सोडून दिलेला आहे. आता इथे बघा आपण कमरेच्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढलेल्या आहेत. आता ह्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या प्लीट आहेत ना त्या सगळ्या एकापाठोपाठ एक आल्या पाहिजेत. म्हणजे कशा अर्ध्या अर्ध्या इंचावरती आपल्याला एक एक अशी प्लीट जी आहे ती घ्यायची आहे. अशा प्लीट आपण घेतल्या ना की त्या समोरून व्यवस्थित अशा सगळ्या ज्या प्लीट आहेत ना त्या व्यवस्थित अशा दिसतात. तर आता आपल्या प्लीट व्यवस्थित करून झालेल्या आहेत की त्याच्यानंतर आपण आता ह्या टक करून घेऊया. आपल्या निऱ्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता इथे आपल्या कमरेच्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत. कमरेच्या प्लीट्स काढताना जो आपण साडीचा भाग होता तो बघा सोडलेला होता, तर तो साडीचा भाग आपल्याला आतल्या साईडने खेचून असं आपल्याला वरती घ्यायचं आहे आणि एका हाताने मी व्यवस्थित त्या प्लीट आहेत त्या सेट करून घेत होते. आता तो वरती आलेला जो साडीचा भाग होता तो अशा प्रकारे रोल करून फक्त आपल्याला टक करून घ्यायचा आहे आणि जो राहिलेला साडीचा भाग आहे तो पण आपल्याला प्लेन असा दिसेल अशा प्रकारे आपल्याला टक करून घ्यायचा आहे. तर बघा आज आपण पेटीकोटचा वापर केला होता, म्हणजे आपण परकरचा वापर केला होता, तरी पण अगदी जशी आपण शेपीवर घालून जशी आपण फिटिंगमध्ये साडी नेसतो त्याचप्रमाणे आजची ही जी साडी आहे ती मी अगदी फिटिंगमध्ये नेसलेली आहे. आता ज्या निऱ्या आहेत त्या खालच्या साईडने थोड्या पसरलेल्या असेल तर त्या आपल्याला व्यवस्थित सगळ्या एकत्र करून अशा घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने ही जी साडी आहे ती नेसलेली आहे. आता आपला जो मेन प्रॉब्लेम आहे त्याकडे आपण आता वळूया. आता पदर जो आहे साडीचा तो परफेक्ट कशा पद्धतीने काढायचा आहे, कुठच्या आपण चुका करतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तशा पद्धतीने तुम्ही साडीचा पदर काढला तर ह्या ज्या प्लीट बाहेर येतात ना ते येणार नाहीत. पण समजा या प्लीट तुमच्या बाहेर आल्यास तर काय करायचं, आयत्या वेळी आपली घाई होते, मग परत कुठे आपण तो पदर पिनअप काढा, परत त्या पदराच्या प्लीट्स काढा. तर त्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, लास्ट मिनिट हॅक आहे तो फक्त तुम्हाला मी आता दाखवणार आहे. इथे आपण ही ज्या आता प्लीट आहे आपली एक जी प्लीट आहे ती खूप बाहेर आलेली आहे. आता काय करणार आहे मी, तर इथे सेफ्टी पिनचा वापर जो आहे तो करणार आहे. पण तो कशा पद्धतीने करणार आहे हेही तुम्हाला पाहायचं आहे. इथे आता मी काय करते माहिती आहे का, राहिलेल्या ज्या प्लीट आहेत ना त्या आधी थोड्या बाजूला करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की कुठची प्लीट आपली बाहेर आलेली आहे ती. तर सगळ्या ह्या एक एक करून ह्या ज्या प्लीट आहेत त्या मी आधी बाजूला करून घेते आणि आता तुमच्या लक्षात येईल की कोणती जी प्लीट बाहेर आलेली आहे ती. आता जी तुमची प्लीट समजा बाहेर आलेली आहे तर काय होतं ना, काही जणी ते फोल्ड करतात. फोल्ड करून काय होतं, फोल्ड केलं ना की त्या पाठीमागून थोडासा तो विचित्र दिसतो, कारण की जर भरपूरच असं बाहेर आलेला असेल ना भाग तर तो विचित्र दिसतो. त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, जी प्लीट आहे ना जी बाहेर आलेली आहे
तिच्याच आपण 2 प्लीट बनवायच्या. म्हणजे काय, तिच्या सेंटरला आपल्याला एक मध्ये असं फोल्ड करायचं आहे सेंटर. मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित करून दाखवते. ही बघा, सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या मी बाजूला केलेल्या आहेत आणि जी आपली प्लीट जास्त बाहेर आलेली आहे ती मी तुम्हाला इथे दाखवते. ही बघा, ही पहिली जी प्लीट आहे ना ती बाहेर आलेली होती. आता हिच्याच ना मी हे बघा मध्ये मी फोल्ड केलेलं आहे आणि तिच्याच मी 2 प्लीट बनवल्यात. 2 प्लीट बनवलेल्या आहेत बघा. अशा प्रकारे आपल्याला मध्ये फोल्ड करायचं आहे सेंटरला आणि 2 प्लीट बनवायच्या आणि बस उभा असा आपल्याला पिनअप करायचा आहे. बघा, मी तुम्हाला जवळून पण दाखवते. इथे अशा प्रकारे मी उभा पिनअप केलेला आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते जी पहिली जी प्लीट आपली बाहेर आली होती बघा, ती आता बाहेर आपल्याला दिसत नाही, अगदी व्यवस्थित आतल्या साईडने गेलेली आहे. आता पाठीमागे बघा साडी जी आहे ती पदर म्हणजे त्या प्लीट्स आहेत सगळ्या त्या पसरलेल्या होत्या. तर त्याच आपल्याला काय करायच्या माहिती आहे का, एकत्र अशा प्रकारे करून घ्यायच्यात. पदर पुढे घ्यायचा आणि सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्या व्यवस्थित अशा एकत्र करून घ्यायच्या. आणि ज्या बघा जी प्लीट बाहेर आलेली होती तिच्या आपण 2 प्लीट बनवल्या, तर त्या दोन्ही प्लीट आपल्याला घ्यायच्या आहेत यामध्ये आणि सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या अशा प्रकारे आपल्याला एकत्र करून वरची जी प्लीट आहे ती आपल्याला सोडायची आहे आणि बस तिथे आपल्याला पिनअप करायचं आहे. पिनअप करताना आता इथे तुम्हाला आडवा पिनअप करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही अगदी प्रेस करून पण घ्या जेणेकरून ती पदर जो आहे ना तो व्यवस्थित तुम्हाला दिसू शकेल. आता इथे पिनअप का केला, कारण की ना तिथे जरी आपण खांद्याच्या इथे जरी ती प्लेट आतमध्ये गेली असली ना तरी पाठीमागून ती बाहेर अशी फुलल्यासारखी वाटत होती. याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारे 2 ठिकाणी पिनअप करा जेणेकरून बघा बघा आता तुम्ही पाहत असाल अगदी व्यवस्थित असा हा जो पदर आहे तो आपला आलेला आहे. नाही तर तो फुगल्यासारखा दिसत होता, तोही आता दिसत नाही आहे. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा. ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशी आजची जी ही साडी आहे ती अगदी आपण पेटिकोट्सचा वापर करून अगदी फिटिंगमध्ये नेसलेली आहे. तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.